नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे किमया या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आलोय आपण पुण्याच्या तुळशीबागेमध्ये. तर तुळशीबाग हे खूप जास्त प्रसिद्ध असलेलं मार्केट आहे आणि इथे खूप काही वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू भेटतात. इथे तुम्हाला कम्फर्टर दिसत आहेत, जे की अगदी 200, 300, 400 पासून स्टार्ट होतात आणि यामध्ये डबल साईज आणि सिंगल साईज कम्फर्टर तुम्हाला भेटून जातील. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सॅन्डल्स, बॅग्स, टिफिन बॅग्स, गावाला जाण्यासाठीच्या बॅग्स, तसेच भाजीपाला वगैरेच्या बॅग्स, तसेच खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स इथं अवेलेबल आहेत आणि त्यांची किंमत देखील अगदी स्टार्टिंग पाहाल तुम्ही तर अगदी 50-60 रुपयापासून यांची स्टार्टिंग चालू होते. तुम्हाला जशा प्रकारच्या हव्या तशा प्रकारच्या बॅग इथं अवेलेबल आहेत. त्यानंतर सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेलं हे शॉप, कोल्हापुरी चप्पलसाठी प्रसिद्ध प्रसिद्ध असलेलं हे शॉप आहे. इथे तुम्हाला चप्पल बनवूनही भेटते आणि तुम्हाला इथे अवेलेबल देखील आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्हापुरी चप्पल्स. त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे होममेड दुकानं देखील अवेलेबल आहेत. तुम्ही इथे बघू शकता होम डेकोरचं सामान, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरीज, त्यानंतर टिकली वगैरेंच्या पाकिटाचे स्पेशल एक गल्ली आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरी, अगदी 100, 200, 300 पर्यंत ही ज्वेलरी आहे. तुम्हाला जशी हवी तशी तुम्हाला इथे भेटून जाईल. त्यानंतर तसेच तुम्ही इथे पाहू शकता लहान मुलांचे वॉचेस, ज्या की तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या जशा नाही तशा 100-200 ला भेटून जातील. तसेच तुम्ही इथे पाहू शकता पूजा साहित्य, वेगवेगळ्या प्रकारचे देवीचे मुखवटे, तसेच फ्रिज मॅग्नेट्स, तसेच वेगवेगळ्या रेडीमेड रांगोळ्या तुम्हाला इथे भेटून जातील. त्यानंतर इथे बांगड्या, बँगल्स ज्या आहेत त्या तुम्हाला अगदी 100-200च्या रेंजमध्ये भेटून जातील आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे व्हरायटी अवेलेबल आहेत. तुम्हालाही जर हे कलेक्शन आवडलं असेल तर नक्की एकदा तुळशीबागेमध्ये पुण्यात आल्यावर तुळशीबागेमध्ये भेट द्या. खूप वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन इथे अवेलेबल आहे आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर